मी अंधळे अज्ञान परी सावया नाही श्रवण मन तया केली अंतुडे निरूपण भक्ती रसाचे माझे मानस कठीण वरी आवडी उत्कंठाहीन म्हणून अंतरले श्रीचरण जगदबंधूचे म्हणून अंतरले श्रीचरण जगदबंधूचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सायंकाळी पूजा अवसरी सर्वप्रथम अधिष्ठानास वंदन करतो। आचार्य श्री नागदेवापासून ते आजपर्यंत चालत आलेल्या सर्व ज्ञान परंपरेला सर्व गुरु परंपरेला वंदन करतो। ज्यांच्या मार्गदर्शनातून ज्यांच्या प्रसन्नतेतून ज्यांच्या मनोधर्मातून मी आपणासमोर बोलण्यासाठी सज्ज झालो व्यक्त झालो असे मम सर्व श्रीकृष्ण मंदिर मानव आश्रम कुरकुटवाडी गोटा आश्रमांचे संचालक संस्थापक उपाध्य कुलभूषण आचार्य प्रवर ब्रह्मविद्या प्रबोधचंद्र श्री बाबाजींनी मी वंदन करतो। गेल्या 2-3 वर्षापासून माझ्या समवेत आपण सर्वच मुंबईकरांना श्रीमद लीळाचरित्र या विषयावर जे निरूपण करत आहेत असे माझे ज्येष्ठ गुरुबंधू परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री रविराज बाबाजी शास्त्री वेंकटेश्वर आजच्या या सत्संगामध्ये उपस्थित असलेले या श्री चक्रपाणी सेवा मंडळाचे एक मार्गदर्शक म्हणलं तरी काही वावगे ठरणार नाही, कारण विद्यमान या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय श्रद्धेय खंडे साहेब, मला वाटत नाही की दादांना विचारल्याशिवाय कोणती गोष्ट करतायत आणि म्हणूनच या मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय श्रद्धेय रवींद्रमणी दादाजी पंजाबी महानुभाव, त्याचप्रमाणे याच मंडळाच्या माध्यमातून अविरतपणे कार्य करणारे गुरुवर्य बाबांच्या निरूपणातून प्रवृत्त झालेले आज आपणास या ठिकाणी अनुसरलेले दिसत आहेत असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय सत्यवान दादाजी, त्याचप्रमाणे उपस्थित या ठिकाणी तपस्विनी आई सुद्धा आलेले आहेत। या श्री चक्रपाणी सेवा मंडळातील सर्वच कार्यकर्ते, संयोजक, आयोजक, नियोजक, मुंबई तसेच उपनगरातून या सत्संगाच्या माध्यमातून सत्संगासाठी उपस्थित असलेले सर्वच अच्युत गोत्रीय परिवार, आपण सर्वांना सादर दंडवत प्रणाम करून आजच्या विषयाला सुरुवात करतो। सज्जनो, सुरुवातीलाच मी या ठिकाणी आज 2 ओव्या आपणासमोर व्यक्त केलेल्या आहेत, कारण आपण पाहतो किंवा आपल्यातील बहुतांश लोकांना, आता आपण तर या ठिकाणी स्मृतिस्थळाविषयी लावलेलाच आहे, पण मूळतः ह्या आधी आम्ही बघायचो जे आपला वासनिक परिवार जो आहे, वासनिकचे सद्भक्त आहेत, ते लीळाचरित्र सूत्रपाठ ह्यावरच अवलंबून राहायचे किंवा ह्याच्या पुढे कधी गेलेलेच नाही। नवे तर आमच्यासारखे जे साधक आहेत त्यांनी सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी कधी निरूपण केलेल्या नाहीत, सांगितलेल्या नाहीत, परंतु आता हळूहळू हे एक नवीन विषय तुम्हा सर्व वाचनिकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। ऑनलाईनच्या माध्यमातून असेल, प्रत्यक्ष असेल, वेगवेगळ्या माध्यमातून हे वेगळे विषय तुम्हाला कळायला लागले आहेत किंवा समजायला लागले आहेत की आपल्या मानव संप्रदायामध्ये म्हणतात 5,500 ग्रंथाहून अनेक ग्रंथ आहेत की जे आपल्याला फक्त आतापर्यंत आपण ऐकूनच होतो। आणि असेच आपल्या मानव संप्रदायामध्ये लीळाचरित्र आहे, स्मृतिस्थळ आहे, अन्वयस्थळ आहे, श्री गोविंद प्रभू चरित्र आहेत, नवे तर सप्तग्रंथ आपल्या मानव संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतात।
आणि या सप्तग्रंथातील किंवा हे बृहत काव्य जे आपण म्हणतो त्या बृहत काव्यांमध्येच एक असलेलं मूर्ती प्रकाश. आचार्य श्री केशवराज बासांनी तो विरचित केलेला ग्रंथ आहे. 3051 ओव्या त्या ग्रंथामध्ये आहेत, तब्बल 3051 ओव्या. तो ग्रंथ ज्यावेळेस तुम्ही पाहाल ना, श्रीमूर्तीच्या केशाग्रापासून ते नखाग्रापर्यंतच संपूर्ण श्रीमूर्तीचं वर्णन त्या मूर्ती प्रकाश ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जवळजवळ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या ओष्ठपुटावर 150 ओव्या त्या मूर्ती प्रकाश मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फक्त ओष्ठपुटावर, फक्त स्वामींचे ओठ हे कशा पद्धतीचे होते हे सांगणाऱ्या 150 ओव्या त्या मूर्ती प्रकाश ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. असा प्रदीर्घ असलेला हा ग्रंथ. आणि याच ग्रंथातल्या आपण आज सुरुवातीला 2 ओव्या पाहिलेल्या आहेत. आत्मनिवेदन रंगवृत्ती सांगत असताना ते केशवराज बास सांगतात की मी अज्ञान या संसार रूपी चक्रामध्ये गुंतलेलो मी, मला डोळे असून सुद्धा मला तुम्ही दिसत नाहीयेत या संसार बंधनामुळे. मला तुमच्याबद्दलची आवड राहिलेली नाहीये. तुमच्या ठिकाणचं जे शास्त्र आहे ते श्रवण करायची मला इच्छा राहिलेली नाहीये. की माझं अंतःकरण त्या प्रपंचामध्ये गुंतल्या गेलेलं आहे आणि जेणेकरून मला हे शास्त्र श्रवण करायची इच्छा होईना. मग तुम्ही ही जी तुम्हाला आलेला जो दोष आहे किंवा तुम्हाला हे शास्त्र मनन करण्याची, आठवण करण्याची, स्मरण करण्याची, चिंतन करण्याची जी स्मृती राहत नाहीये, ते कशामुळे होते? कारण की तुम्ही शास्त्र श्रवण करत नाही. शास्त्रासाठी तुम्ही कष्ट केले पाहिजे, तुम्ही शास्त्र श्रवण केले पाहिजे. आमचे स्वामी सुद्धा म्हणतात घ्यायचे खोकीचे मग काळे कोवळे उपयोगाचा. तुम्ही घ्या, तुम्ही श्रवण करा, तुम्ही चिंतन करा, मनन करा. आज नाही आठवणार, उद्या नाही आठवणार, परवा दिवशी तुम्हाला ते बरोबर आठवलं जाईल. याच केशवराज बासांबद्दल सांगत असताना आपण स्मृतीस्थळामध्ये पाहिलेला आहे. आमच्या आचार्यांनी त्या केशवराज बासांना शुकयोगींद्र म्हणलेला आहे. माझा शुकयोगींद्र विषयासी पाठ मोरा होऊन आलास. अहो, हे केशवराज बासांच्या घरचे हे केशवराज बासांना घेऊन आपल्या स्वघरी गेले होते. त्यांच्या पत्नीने आग्रह केला की तुम्ही आलेच पाहिजेत. त्यांच्या नातेवाईकांना ते आचार्यांकडे घेऊन आले आणि नाविलाजास्तव आचार्यांना सुद्धा ते केशवराज बासांना पुढे पाठवायला लागलं. तोच प्रसंग आपल्याला पुढच्या स्मृतीमध्ये पण पाहायला मिळणार आहे. पण ते गेल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांचा आचार सोडला नाही. नदी भोजन भिक्षा करायचे, नदी काठी भोजन करायचे, ग्रंथ लिखाण करायचे. असे 3 ते 4 दिवस त्यांनी तो क्रम ठेवला. आणि शेवट पत्नीला पश्चाताप झाला की आता हे योगीये झाले. आणि ह्या प्रसंगावरून त्या केशवराज बासांना आमच्या आचार्यांनी शुकयोगींद्र असं नाव ठेवलेलं आहे. मागची स्मृती सुद्धा आपण मागच्या सत्संगामध्ये जी 71 क्रमांकाची जी स्मृती आपण पाहिली, त्या स्मृतीमध्ये सुद्धा केशवराज बासच आपल्याला पाहायला मिळाले. हे केशवराज बास आचार्यांकडून भोग घ्यायचे, मनन घ्यायचे, शास्त्र श्रवण करायचे आणि मनन करण्यासाठी, पठन करण्यासाठी जायचे. परंतु मनन करायचे, परंतु मनन केलेले जे शास्त्र आहे किंवा जे भोग आहे तो त्यांना आठवत नसत. त्यांची विस्मृती होऊ लागली होती. आणि ही त्यांच्या आचरणामध्ये होणारी न्यूनता, त्यांचा दोष त्या केशवराज बासांनी आचार्यांजवळ सांगितला. कारण रोगे पिढीला तो वैद्याशी विचारावा. तुम्हाला एखादा रोग झाला असेल तो तुम्ही वैद्यालाच विचारला पाहिजे. तुम्हाला कोणती अडचण आली तुम्ही तो वैद्यालाच विचारला पाहिजे. किंवा एखादा तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एखादी अडचण आली तुम्ही शिक्षकांनाच विचारणार. तसेच केशवराज बासांनी सुद्धा आपल्या आचरणातील आलेल्या त्या दोषामुळे, त्या अडचणीमुळे तो आपला दोष आपल्या श्री गुरुजींना म्हणजेच आचार्य श्री केशवराज आपल्या आचार्यांना विचारला. आणि आचार्यांनी
त्यांना समजलं की यांच्यामध्ये काहीतरी आचरणामध्ये दोष झालेला आहे किंवा पूर्वी जन्मीचा काही प्रसव तो या ठिकाणी उभा राहिलेला आहे. सज्जनो, शास्त्राची विसर पडणे, शास्त्राचं मनन न होणे किंवा शास्त्र श्रवण करण्याचा योग न येणे हे पूर्वील जन्मीचे प्रसव असतात. पूर्वील जन्मी आपण एखाद्याला शास्त्र श्रवण करायला जात असताना त्याला त्यापासून परावृत्त केलं असेल, की तो प्रसव आपल्याला ह्या सृष्टीमध्ये ह्या जन्मामध्ये आपल्याला उभा ठाकत असतो. आणि तशाच पद्धतीचं काहीतरी त्यांचं पूर्वजन्मीचं असू शकतं आणि त्यामुळे त्यांना विस्मृती येऊ लागली आणि मग आमच्या आचार्यांनी त्यांना विधी नियुक्त केला. तिसरा पहारी भिक्षा कीजे, झोळी पात्र न कीजे. झोळीमध्ये पात्र घ्यायचं नाही आणि तिसऱ्या पहारी भिक्षा करायची असा विधी त्यांना निरोप दिला. आणि तो विधी आचरत असताना त्यांना पुन्हा त्यांची स्मृती आली. पुन्हा त्यांना शास्त्र म्हणून जे शास्त्र त्यांनी भोगलेलं होतं ते पुन्हा आठवू लागलं. म्हणजे तो दोष आचार्यश्रींनी सांगितलेल्या त्या विधीमुळे त्यांचा तो दोष नाहीसा झाला. ही स्मृती आपण मागील सत्संगामध्ये पाहिली. आणि आता आपण पुढील स्मृती पाहणार आहोत. ती आहे 72 क्रमांकाची स्मृती. वाळुके रामदेवा रसो निराकरणी अनुचित प्रकाश पूर्वक शिक्षापन. वाळुके रामदेव आचार्यांच्या संविधानामध्ये असलेल्या अनेक शिष्य परिवारातील एक शिष्य. रसू निराकरणी म्हणजे रसरूप पदार्थ. तो कोणता पदार्थ त्यांनी श्रवण केला तो आपण पुढे पाहणारच आहोत. अनुचित प्रकाश पूर्वक शिक्षापन म्हणजे त्या पदार्थातून किंवा त्या पदार्थाच्या माध्यमातून त्यांच्याकडून कोणता दोष घडला, त्या दोषापासून टाळण्यासाठी आचार्यांनी त्यांना कशा प्रकारचं शिक्षापन केलं हे आपण या स्मृतीमध्ये पाहणार आहोत. एक वेळ वाळुके रामदेव वाटना गेले आणि एकी गावी माळा रोटिया केल्या. वाळुके रामदेव आचार्यांच्या संविधानामध्ये असलेल्या शिष्य परिवारातील हे एक शिष्य. स्मरणशील, चिंतनशील, आठवणशील, विविध कलांनी संपन्न असलेले, धार्मिक प्रवृत्तीचे असलेले हे वाळुके रामदेव. सज्जनो, या स्मृतीमध्ये आपल्याला दोन गोष्टी पाहायच्या आहेत की आचार्यांची विज्ञान शक्ती, ज्ञानशक्ती ही कोणत्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आचरणकर्त्या पुरुषाने कशा प्रकारचं आचरण करावं. सज्जनो, आमच्या उत्तरार्धातील 145 क्रमांकाचे एक चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. स्वामींचं वास्तव्य डोनेग्रामला असतं. सकाळी पहाटेची वेळ असते, प्रातःकाळची वेळ असते. सर्व भक्तीजन माती काम करत असतात आणि हिवाळ्याचे दिवस असतात. आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये साहजिक सर्वांना थंडी वाजणार आहे, हिम वाजणार आहे. सर्वजण हिरव्या थंडीने कुडकुडत होते आणि त्या ठिकाणी नाथोबास होते. नाथोबासांना ते त्या ठिकाणी आचार्याने विचारलं, तुम्हाला हिव नाही वाजत? नाथोबास पहा त्या ठिकाणी काय म्हणतात. ते म्हणतात, नाही नाही, मी वैरागी आहे, मला थंडी वाजत नाही, मला हिव वाजत नाही. आणि हे बोलणं आमचे स्वामी ऐकतात आणि स्वामी त्या ठिकाणी आचारातलं 45 क्रमांकाचे एक सूत्र त्या ठिकाणी निरूपण करतात की जीवास वैराग्य मिरवू आवडे हाही एक विकाराची किल्ला. की तुम्ही वैरागी स्वतःला म्हणून घेऊ नका, तुम्ही वैराग्यासारखं वर्तन करू नका, फक्त तुम्ही आचरणामध्ये ते वैराग्य आणा. आणि हेच या ठिकाणी त्या वाळुके रामदेवांच्या माध्यमातून काहीतरी झालेलं होतं. नकळत त्यांच्याकडून एक दोष घडला गेला. तो दोष त्यांना त्या ठिकाणी लक्षात आला नाही, परंतु ज्या वेळेस ते आचार्यांच्या संविधानामध्ये आले, आचार्यांनी जेव्हा त्यांना विचारलं त्यावेळेस त्यांचा तो दोष लक्षात आला. तो दोष कशा पद्धतीचा झाला ते आपण आता पुन्हा पाहूया. एक वेळ वाळुके रामदेव वाटना गेले आणि एकी गावी मळा रोटिया केल्या. आता आटन करणारे हे वाळुके रामदेव. गावनी गावा जाणे, भिक्षा करणे, नदीकाठी भोजन करणे
अशा पद्धतीचं आचरण करत असताना, चर्या करत असताना हे वाळुके रामदेव एका गावात गेले, आटन केलं, भिक्षा केली आणि एका गाविया रोटिया केल्या. आता पहा, तुम्हा आम्हा सर्वांनाच पदार्थाची आवडी असते. चांगला पदार्थ असेल, वाईट पदार्थ असेल, कुणाला गोड आवडतं, कुणाला तिखट आवडतं. तर त्या वाळुके रामदेवांना एक दिवस अशी वासना उत्पन्न झाली की आज आपण भरीत रोटी खाऊया. आणि तेणे करून त्यांनी काय केलं, एका गावामध्ये गेले, भरितासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्यांनी आणल्या. त्या ठिकाणी इटोळा मांडला, म्हणजे 3 दगड मांडली, त्यावर ते शिजवायची प्रक्रिया चालू केली. सद्यस्त तूप भरीत ऐसे जेविले, मग केतुलेनी काळे भटोबासा भेटावया आले. सद्यस्त तूप भरीत ऐसे जेविले. नुसतं भरीत पुरी केली नाही, त्यांनी त्यात तूप पण आणलं, कारण की तुपाची त्यांना वासना उत्पन्न झाली होती तूप खाण्याची. मग अतिशय सद्यस्थ प्रकारे तूप त्यांनी गाडगं भरून तूप आणलं, भरीत बनवलं, भरीत रोट्या त्यांनी यथेष्ट भोजन केलं. आणि भोजन केल्यानंतर काही काळानंतर त्यांचं आटनक्रम सुरूच आहे. आणि असं आटनक्रम सुरू असतानाच ते पुन्हा आचार्यश्रींच्या भेटीसाठी आले. भेटले अभ्यगता म्हणितले, मग पांती तूप वाढिता निघतची. आचार्यश्रींकडे आले. पहा, इथं या ठिकाणी आचार्यांचा एक विधी तुम्हाला सर्वांना आचार्यांनी दाखवून दिलेला आहे की तो तुमचा शिष्य असू द्या, परंतु तो आचरण करत करत पुन्हा तुम्हाला भेटीसाठी आलेला आहे. तर त्या ठिकाणी तो आलेला आपला शिष्य असून सुद्धा त्यांना अभ्यागताची व्यवस्था किंवा अभ्यागताचा विधी आचार्यश्रींनी त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला सांगितलेला आहे की ते अभ्यागत म्हणून ते वाळुके रामदेव आले. त्या वाळुके रामदेवांना आमच्या आचार्यश्रींनी अभ्यागताची व्यवस्था केली. अतिशय चांगले प्रकारचे, उत्तम प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी बनवले आणि त्या वाळुके रामदेवांना अभ्यागतासाठी विनंती केली. मग पांती तूप वाढिता निघतची, भटोबासी म्हणितले ज्ञाना भटो. पहा, वाळुके रामदेव हे आचार्यश्रींचे शिष्य आहेत, तरी सुद्धा अभ्यागताची व्यवस्था किंवा अभ्यागताची विनंती आचार्यश्री स्वतः करतायत. आणि असा हा आपला शिष्य असून सुद्धा त्यांना अभ्यागत, आता आपण सर्वजण असतो, आपण जर आपल्या श्री गुरुंकडे गेलो किंवा एका ठिकाणी गेलो तर तुम्ही या, बसा, तुमची जी व्यवस्था असेल त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्था करता. परंतु या ठिकाणी आचार्यश्रींनी ते दाखवून दिलेलं आहे की तो तुमचा शिष्य जरी असेल तर त्याला अभ्यागतासारखी तुम्ही त्यांची व्यवस्था केली पाहिजे. कारण अभ्यागताच्या काही विधी आमच्या स्वामींनी सुद्धा निरूपण केलेले आहे. आचारस्थळामध्ये 3-4 सूत्र आपल्याला या अभ्यागत भेटीचे पाहायला मिळतात. त्याच आचारस्थळामध्ये आपल्याला 129 क्रमांकाचं सूत्र पाहायला मिळतं की एकमेका भेटलिया हे भेटलियाचा पाड जाय, हा अभ्यागताचा विधी आहे. त्यानंतर 131 क्रमांकाचं एक सूत्र आहे की एकत्र खानपान कीजे, किंवा तुम्हा परस्परे परमप्रीती व्हावे, की हे एक सूत्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि याच आचार माळकेमध्ये 154 क्रमांकाच्या टीकेमध्ये एक पक्ष आपल्याला पाहायला मिळतो की आपण यासी काही असे तर तैसे कीजे ना, तरी आपण या सांगाते भिक्षे न्यायचे. म्हणजे आपल्याकडे एखादा अभ्यागत आपण आचरण करत आहात, आपल्याकडे एखादा अभ्यागत आले आहेत, आपल्याकडे एखादा चांगला पदार्थ नाही, इंद्रियार्थ पदार्थ नाही, तर आपल्या सोबत त्या साधकाला सुद्धा आपण भिक्षेला घेऊन जावा, असा हा अभ्यागताचा विधी आमच्या स्वामींनी निरूपण केलेला आहे. आणि हा विधी तुम्ही आपल्या आचरणामध्ये त्या साधकांना सांगत असताना आचार्यश्रींनी स्वतः तो आचरलेला आहे, तेव्हा तुम्ही आपण सर्वजण आचरणार आहे. कारण आमचे भगवान श्री गोपालकृष्ण महाराज सुद्धा सांगतात की यद्यदाचरती श्रेष्ठ, श्रेष्ठ पुरुष जे आहेत, जे प्रमाण पुरुष आहेत, ते ज्या प्रकारे आचरण करत असतात त्याच प्रकारचे कनिष्ठ लोक किंवा त्यांचे, मग जसं आपण म्हणतो की आई तशी मुलगी, वडील तसं, म्हणजे आई जशी वर्तन करणार आहे तशीच ती मुलगी वर्तन करणार आहे, वडील जसे वर्तन करणार आहे तसं त्यांचा मुलगा वागणार आहे, गुरु जसे वर्तन करणार आहे तसं त्यांचा शिष्य वर्तन करणार आहे. अगदी तसंच आचार्यश्री सांगून दिलेलं आहे की आचार्यांनी तो विधी स्वतः पहिले आचरलेला आहे, नंतर तुम्हाला आम्हाला आचरण्यासाठी सांगितलेला आहे. आणि अशाच प्रकारे ती अभ्यागताची व्यवस्था झाली. व्यवस्था झाली असताना आता चांगले यथेष्ट उत्तम प्रकारचं भोजन त्यांनी बनवलेलं आहे. आणि भोजनामध्ये
तूप वाढवण्यासाठी एका त्या सेवकाला आचार्यश्रींनी तूप वाढायला सांगितलं आणि तूप वाढत असताना ते सर्वांना तूप वाढत वाढत आले आणि ते वाळुके रामदेवांजवळ आले आणि वाळुके रामदेव त्या ठिकाणी काय म्हणतात? भटोबासी म्हणितले ज्ञाना भटो नको न साहे मग भटोबासी म्हणितले अंगारामा पुलिया वासना मळा तू परोटिया बैते ऐसे जीव. त्यांच्याजवळ ते सेवक तूप वाढायला येतात. तूप वाढायला आल्यानंतर ते वाळुके रामदेव म्हणतात की नको, मला तूप चालत नाही किंवा तूप मला बाधतं किंवा तूप मी खात नाही किंवा तुपाचा परिच्छेद केलेला आहे, अशा पद्धतीने ते म्हणाले. परंतु आचार्यश्री सुद्धा म्हणतात की रामा घे, वासना मळा तू परोटिया, तुम्ही ते तूप घ्या. परंतु तरी सुद्धा आचार्यांचा शब्द ते ऐकत नाही आणि मग आचार्य त्या ठिकाणी काय म्हणतात की हंगारामा आपुलिया वासना मळा तूप रोटिया खाऊ ये. आचार्य म्हणतात की माझे कॅमेरे सगळीकडे लागलेले आहेत, तुम्ही त्या ठिकाणी मळामध्ये आता इथं आम्ही थोडं तूप वाढणार आहे, तिथं गाडगावर तूप तुम्ही त्या भरिता बरोबर संपवलं, आम्हाला काय माहिती नाही का? तुम्ही त्यावेळेस तूप खाल्लं आणि आता आम्ही सांगतोय तुम्हाला तूप घ्या तर तुम्ही तूप घेत नाही, हे का? आणि माझे घेऊ नये, मी सांगतोय तुम्ही घेत नाही. मी सांगितल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दोष लागणार नाही, परंतु तुम्ही तो स्वतःच्या वासनेने त्या ठिकाणी तूप ग्रहण केलं, एवढं मोठं तूप खाल्लं, त्याचा तुम्हाला दोष लागलेला आहे. परंतु या ठिकाणी आम्ही सांगितलं तुम्हाला दोष लागणार नाही, तरी सुद्धा तुम्ही घेत नाहीये. ऐसा कवन बुझू, हा कोणता प्रकार आहे की स्वतःच्या वासनेने लागत तेवढं तूप खायचं आणि गुरुने सांगितल्यावर तूप खायचं नाही? हा कोणता प्रकार आहे? तेरी म्हणितले भटो केवी जाना अंगा श्री चक्रधरायाचे नि प्रसादे मी तुलेही नेने. पहा, या ठिकाणी आचार्यांच्या विज्ञान शक्तीचं ज्ञान शक्तीचं कार्य हे कोणत्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे हे आपल्याला या स्मृतीत पाहायचं आहे. की आचार्यश्रींनी त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्या मळ्यामध्ये जाऊन तूप रोटी खाल्ली, तूप घेतलं, सत्यस्थ तूप पोटभर तुम्ही यथेष्ट भोजन केलं आणि इथं आल्यानंतर आम्ही सांगतोय तर तुम्ही तूप घेत नाहीयेत. पण त्या ठिकाणी जे इतर जो शिष्य परिवार होता त्या शिष्य परिवाराच्या मनामध्ये प्रश्न आलाय, यांनी त्यांचा तो तूप रोटीचा विधी कधी केला होता किंवा कधी त्यांनी खाल्लं होतं, किती दिवस झाले हे आपल्याला माहिती नाही. परंतु आचार्यांना इथे बसून त्यांची ती गोष्ट कसं काय कळाली? भटो केवी जाना. आणि मग ते सगळे शिष्य परिवार आचार्यश्रींना विचारतात की तुम्हाला ही गोष्ट कशी समजली किंवा तुम्हाला हे कसं कळालं? तेव्हा आचार्यश्री काय म्हणतात पहा, अंगा श्री चक्रधरायाचे नि प्रसादे मी तुलेही नेने. आचार्यश्री सांगतात की श्री चक्रधर रायाचेनी प्रसादे मी नेतुलेही नेने, म्हणजे हा देवाचा मिळालेला मला प्रसादच आहे की त्यामुळे मला या सर्व गोष्टी समजतात, कळतात. आणि याच चरित्रावरून या स्मृतीवरून आपल्याला आचार्यश्रींच्या विज्ञान शक्तीचं ज्ञान शक्तीचं कार्य हे कुठपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे हे आपल्याला कळतं. किंवा याच आचारामध्येच एक 142 क्रमांकाचं सूत्र आहे की हे अधिक शास्त्रीय किंगा. त्या टीकेमध्ये एक पक्ष आपल्याला पाहायला मिळतो की वानरेषा ज्ञान झिन्न, सदेही अप्रोक्ष ज्ञानाची झीन बांधलेल्या त्या आचार्यश्रींना या सर्व गोष्टी कळत होत्या. हे सर्व गोष्टी कळण्याचं कारण म्हणजे त्यांनी दिलेलं, आचार्यश्रींनी देवाला दिलेलं सर्वस्व. मग ते स्मरण असेल, सेवा असेल, चिंतन असेल, आठवण असेल, या सर्व गोष्टी आचार्यश्रींनी आमच्या स्वामींना समर्पित केलेल्या होत्या. कारण आमच्या स्वामींना आचार्यांना आचार्यपद बहाल करायचं होतं, त्यांना घडवून मडवून योग्य करायचं होतं. आणि म्हणून आचार्यश्रींना सुद्धा तशाच पद्धतीची श्रद्धा आमच्या स्वामींवर होती की ज्या गोष्टी आमच्या माईंड भट्टांना समजत नव्हत्या त्या आचार्यश्रींना समजायच्या. की ज्यावेळेस तो गोंधळोबास आला होता त्यावेळेस
माहीमभट्ट सुद्धा ते बरडी 32 लक्षणी असलेली त्या कोथळोबासांच्या श्रीमूर्तीला भाळले होते, भुलले होते. परंतु ज्या वेळेस माहीमभट्टांना आमच्या आचार्यश्रींनी सांगितलं की आता तुम्हा नवे संबंध, तुम्हाला आता संबंध नाही, तुम्हाला आता नव्याने आम्ही संबंध देणार आहोत, स्वामींचं वचन स्वामी खोटं बोलणार नाही. आणि म्हणून तुमच्या प्रथम भेटीमध्ये तुम्ही आचार्यांना स्वामींना जो प्रश्न विचारला होता तो तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. आणि त्यावेळेस आमच्या माहीमभट्टांनी त्यांना प्रश्न विचारला की आत्यंतिक संस्कृती छेदू होय ऐसी काय प्रतिकार. आणि असा प्रश्न त्या कोथळोबासांना विचारल्यानंतर ते नाथ झाले. असं म्हणल्यानंतर त्यांना लक्षात आले की स्वामी नाही, ते अन्य संप्रदायाचे कोणीतरी महात्मे आहे. म्हणजे मला सांगायचा उद्देश हा की माहीमभट्ट अतिशय विद्वान होते. 6 शास्त्र 18 पुराण, त्यानंतर त्या तेलंगणामध्ये जाऊन त्यांनी ती दुसरी विद्या सुद्धा ग्रहण केली होती. इतकी विद्वान असलेले माहीमभट्ट, परंतु त्यांना सुद्धा ती स्वामींची भूल पडल्या गेली. त्या 32 लक्षणीच्या मूर्तीला त्या कोथळोबासांच्या ते भुलल्या गेले. परंतु आचार्यश्री हे स्वामींच्या तत्वावर एकनिष्ठतेने हा संपूर्ण परिवार त्यांनी सांभाळलेला होता. जोपर्यंत आचार्यश्री होते तोपर्यंत हा सर्व शिष्य परिवार आचार्यश्रीच्या संविधानात होता. आणि जशा पद्धतीचा आचार आमच्या आचार्यश्रींनी केलेला आहे ना, तशा पद्धतीचा कोणीच केलेला नाही. आणि म्हणून तर तुम्हा पाचूनी 500 ते 700 गुरुकुळ आमच्या आचार्यश्रींच्या संविधानात होते. हो, सोपी गोष्ट नाहीये की वेदवंती आचार्य म्हणणारे, वेदवंती नागदेव म्हणणारे. अहो, एका घरामध्ये कुठे भिक्षेसाठी आमचे आचार्यश्री गेले, त्या ठिकाणी एखादं बालक जर रडत असेल आणि त्या दारामध्ये उभं राहून आमचे आचार्यश्री भिक्षा या शब्दाचा उच्चार केल्यानंतर ते रडणारं बालक सुद्धा शांत व्हायचो. आणि आचार्यश्रींची श्री मूर्ती, आचार्यश्रींचं ते तेज ते अवलोकत असायचे. आणि म्हणून आमच्या आचार्यश्रींना वेदवंती नागदेव असं सुद्धा म्हणलेलं आहे. आणि हेच हे आचार्यश्री नागदेव की ज्यांना अप्रोक्ष ज्ञानाची झीन बांधलेली होती, की त्यांना त्या वर्तमान काळातलं किंवा भविष्य काळातलं किंवा भूतकाळातल्या काही गोष्टी समजायच्या. आणि हेच या स्मृतीमध्ये आपल्याला 2 गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत. एक म्हणजे आचार्यश्रींची विज्ञान शक्ती अर्थात ज्ञान शक्ती म्हणा, ती कोणत्या पातळीपर्यंत पोहोचलेली आहे. आणि साधकाने आचरण करत असताना कोणत्या प्रकारचा आचार करावा, कशा प्रकारचा आचार करावा. की तुम्ही स्वातंत्र्यामध्ये असताना कोणतेही पदार्थ ग्रहण करा, परमार्ग आल्यामध्ये तुम्ही मला हे चालत नाही ते चालत नाही. किंवा काही काही जणी असतात पा, एखाद्या घरी गेल्यानंतर ते म्हणतात नाही मला चहा नाही चालत, परंतु हॉटेलमध्ये गेल्यावर भरपूर 2-2, 3-3 कप चहा पितात. असेही काही जण असतात. परंतु तुम्ही जसं तुमचं आचरण आहे किंवा जसं तुमचं वर्तन आहे तशा पद्धतीने तुम्ही आचरण करायला सांगितलेलं आहे. आणि ही स्मृती आचारपर आपल्याला दर्शवते की साधकाने आचार कशा पद्धतीने केला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला एखाद्या पदार्थाचा परिच्छेद असेल, तुम्ही एखादा पदार्थ तुमच्या प्रकृतीला मानवत नसेल, तुम्ही तो खाऊ नका. परंतु तुम्ही स्वतंत्रामध्ये आहात तेव्हा खातात, परमार्गामध्ये आल्यावर तो पदार्थ खात नाही, असं तुम्ही करू नका. हे या स्मृतीत आपल्याला पाहायला मिळाले. मग तेही अनुतापू केला, मग अवघे जेविले अंक. अशा प्रकारचं आचार्यश्रींनी त्या वाळुके रामदेवांना निरूपण केलं. निरूपण केल्यानंतर त्यांना त्यांची चूक समजली. त्यांनी आचार्यश्रींना दंडवत घातले, श्रीचरणाला घेतले आणि पुन्हा सर्व शिष्य परिवार आपलं भोजन सुरुवात केली. तथा वस्त्रक्षाळणी दास्यत्व निरूपण. आता ही पुढील स्मृती सुद्धा त्या वाळुके रामदेवांवरच आहे. मागच्या स्मृतीमध्ये आपण आता झालेल्या स्मृतीमध्ये साधकाने आचार कशा पद्धतीचा करावा हे आपण पाहिलं. परंतु आचाराबरोबर विचार किंवा विधी सुद्धा तशाच पद्धतीने करायला पाहिजे हे आपण या स्मृतीमध्ये पाहणार आहोत. कसे असतं की एखादा जो जीव असतो तो जीव आचरण करत असताना आचरताना परमेश्वराचं वचन किंवा परमेश्वराच्या सूत्राच्या माध्यमातूनच तो आचरण करत असतो. परंतु कधी कधी त्या सूत्राचा आशय त्या साधकाला लक्षात येत नाही. की पहा ना, जसे आपण मागे पाहिले
की या ठिकाणी अभ्यगताचा सुद्धा एक विधी या चरित्र स्मृतीमध्ये आपण पाहणार आहोत की एकदा आमच्या आचार्यश्रींना एका साधकाला तहान लागली होती आणि ते दुसऱ्या साधकाला त्यांनी पाणी आणायला सांगितलं. पाणी आणायला सांगित असताना आमच्या स्वामींनी सांगितलेलं 115 क्रमांकाचं वचन त्या साधकाला आठवले की तुम्हा बोडी गंगा समानाची व्हावी किंवा. मग तुम्ही त्या ठिकाणी ते गेले, त्या साधकाने ते थोडस गढूळ असलेलं अशुद्ध असलेलं पाणी त्यांनी भरून आणलं आणि त्या समोरच्या साधकाला दिलं. हा वृत्तांत आमच्या आचार्यश्रींनी पाहिला आणि आचार्यश्री त्या ठिकाणी सांगतात की तुम्हा बोडीगंगा समानाची व्हावी गंगा हे स्वतःसाठी आहे. तुम्हाला स्वतःला जर पाणी पाहिजे असेल तर तुम्हाला बोडी म्हणजे त्या डबक्यातलं पाणी आणि गंगेचं पाणी म्हणजे पवित्र असलेलं किंवा शुद्ध असलेलं ते पाणी, तुम्हाला त्या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. परंतु ते पाणी म्हणा, ते पदार्थ म्हणा, ते अन्न म्हणा, कोणताही पदार्थ असू द्या, ती गोष्ट ज्यावेळेस तुम्ही समोरच्याला देताना त्यावेळेस बोडी ते बोडी, गंगा ते गंगा. समोरच्या व्यक्तीला जर तुम्हाला ते पाणी द्यायचं असेल ना तर ते पाणी तुम्ही शुद्धच दिलं पाहिजे. तो पदार्थ त्यांना द्यायचा असेल तर चांगल्याच प्रकारचा पदार्थ द्यायला पाहिजे. ते अन्न तुम्ही उत्तम प्रकारचंच अन्न आणि काला समोरच्याला दिलं पाहिजे. आणि हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यावेळेस हेच वाळुके रामदेव असेच अभ्यगत त्या परमार्गामध्ये आले आणि परमार्गामध्ये आल्यानंतर एक विधी आपल्याला सांगितलेला आहे की आपण जाणं, त्यांना सुपारी पोपळ देऊन भेटणं, एखादा बिस्किट पुडा एखादी वस्तू घेऊन त्यांना भेटणं, गळा भेट घेणं, 3 वेळा गळा भेट घेणं, दंडवत घालणं, क्षमवार्ता विचारणं, हा विधी भेटकाळीचा आहे. परंतु हा भेटकाळीच्या विधी बरोबर आणखीन एक विधी त्या ठिकाणी सांगितलेला आहे की ते जर अभ्यगत आपल्याकडे आलेले आहेत, त्यांचे काही कपडे मळालेले असतील तर त्यांचे कपडे तुम्ही धुण्यासाठी घ्यावेत. हा सुद्धा त्या भेटकाळीच्या विधीमधलाच एक विधी आहे आणि तोच विधी या ठिकाणी ते वाळुके रामदेव आचरायला सुरुवात केला किंवा आचरायला सुरुवात करू लागले. एक अभ्यगत त्या परमार्गामध्ये आले, भेटकाळ विधी झाला, सर्व आटपलं आणि स्वामींनी सांगितलेल्या, आचार्यांनी सांगितलेल्या त्या विधीचं त्यांच्या लक्षात आलं. त्या साधकाचे कपडे काही मळालेले असतील, वस्त्र मळालेले असतील आणि ते वस्त्र घेऊन ते नदीवर धुण्यासाठी गेले. आणि एको दिसो तेची अभ्यगतांची वस्त्रे धूत होते, तैसेची परीची तीर्थ बटोबास आले. आता ते अभ्यगतांचे वस्त्र घेऊन ते नदीवर धुण्यासाठी गेले. आता धुण्याची पद्धत, स्वतःचे कपडे माणूस चांगल्या पद्धतीने धुतो, दुसरे कपडे थोडेसे खराब पद्धतीने धुत असतील किंवा धुण्याची जी पद्धत असते. आता कपडे धुण्यासाठी अनेक वेगवेगळे साधनं आपल्याला पाहायला मिळतात. पावडर आहे, साबण आहे किंवा आणखीनही वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू काही लिक्विड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात की जेणेकरून कपडे उत्तम प्रकारचे निघतात. आणि त्या पद्धतीने ते अभ्यगतांचे वस्त्र धुत असताना ते वाळुके रामदेवांच्या ती गोष्ट लक्षात आली नाही. आणि जसे आपण एकदा पाण्यात बुडवणे, आपटणे, दोनदा बुडवणे, आपटणे अशा पद्धतीने धुवायचे म्हणून धुवायचे किंवा अभ्यगतांचे वस्त्र किंवा जे आपल्याला अशक्त असतील त्यांचे कपडे कशा पद्धतीने धुवावे हा त्यांचा धुण्याचा क्रम हा थोडासा चुकत होता. आणि म्हणून ज्या प्रकारे आचार्यश्री हे सर्वांना पडिताळण्यासाठी जात असत, असेच पडिताळण्यासाठी जात असताना त्या वाळुके रामदेव ज्या ठिकाणी कपडे धुत होते त्या ठिकाणी आमचे आचार्यश्री जाऊन पोहोचले. मग म्हणितले रामा फुले धुईजे, तेथ मळघाणी फेडीजे, आणि पुढीलाचे ओपवावे तपवावे. आचार्यश्रींनी पाहिलं ते कपडे धुण्यासाठी कशा पद्धतीने धुतायत, पाण्यात बुडवतायत, आपटतायत, पाण्यात बुडवतायत, आपटतायत. ते जसे आहेत तसेच आहेत, त्यांचे मोठे मळालेले कपडे निघाले सुद्धा नाहीयेत. आणि अशा अवस्था की आचार्यश्रींनी पाहिल्यानंतर आमचे आचार्यश्री त्या रामदेवांना म्हणतात की रामा आपुले धुईजे, आपुले धुईजे, तेथ मळघाणी फेडीजे. त्याचा फक्त मळ निघला पाहिजे किंवा त्या वस्त्राला जो दुर्गंधी आलेली आहे
ती दुर्गती फक्त जावी ह्याच हेतूने स्वतःचे कपडे धुवावे, परंतु वडिलाचे ओपवावे तापवावे ते सौजन्य परदास्यत्व. वडिलाचे म्हणजे समोरचा अभ्यगत असेल किंवा एखादा अशक्त असेल की ज्यांचे कपडे जास्त मळालेले आहेत आणि त्यांचे कपडे तुम्ही ओपवावे तापवावे. ओपवावे म्हणजे साबणादी जे साधनं आहेत, साबण असेल, पावडर असेल, असे जे पदार्थ किंवा असे जे साधनं आहेत त्या साधनांच्या माध्यमातून तुम्ही ते ओपवावे म्हणजे धुवावे आणि तापवावे. आपले जे कपडे आहेत ते तुम्ही फक्त पाण्यात काढणं आणि लगेच गुंडाळायचे असा विधी तुम्हाला आहे, परंतु समोरच्याचे ज्यावेळेस तुम्ही अशक्ताचे असतील, अभ्यागताचे ज्यावेळेस तुम्ही कपडे धुताना त्यावेळेस तुम्ही ते साबणाची त्यावेळेस साधनं वापरली पाहिजे, साबण लावला पाहिजे, व्यवस्थित स्वच्छ केले पाहिजेत आणि ते उन्हामध्ये तापवले पाहिजेत. हे समोरच्याचे कपडे, समोरच्याचे अशक्ताचे अभ्यागताचे वस्त्र हे अशा पद्धतीचे धुवावे असे आचार्यश्री त्या ठिकाणी सांगतात. ते सौजन्य परदास्यत्व. आणि असाच एक प्रसंग आपल्या लीळाचरित्रामध्ये पाहायला मिळतो की उत्तरार्धामध्ये 245 क्रमांकाची एक लीळा आपल्याला पाहायला मिळते की स्वामी आणि स्वामींच्या समवेत इंद्रभट्ट असतात. जात असताना त्या ठिकाणी गढूळ पाणी त्या ठिकाणी असतं. आमचे स्वामी त्या इंद्रभट्टांना सांगतात की तुमची धुवा, वस्त्र धुवा. त्यावेळेस ते इंद्रभट्ट म्हणतात ना की ते गढूळ पाणी आहे, ते चांगलं पाणी आहे, त्यामध्ये आम्ही कसे कपडे धुवू. आणि त्यावेळेस आमच्या आचार्य स्वामींनी सुद्धा हाच आचार सांगितलेला आहे की मळघाण पेढीचे जळघाण लावीचे हा स्वतःसाठी आचार तुम्हाला सांगितलेला आहे, अनेकासाठी तो आचार तुम्हाला लागू पडत नाही. आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी त्या वाळुके रामदेवांना सुद्धा आमचे आचार्यश्री सांगतात की तुम्ही स्वतःचे कपडे धुत असताना त्याची फक्त दुर्गंधी जाईल हाच विचार, हाच दृष्टी समोर ठेवून तुम्ही ते कपडे धुतले पाहिजे, परंतु समोरच्याचे, अनेकाचे, अभ्यगताचे, अशक्ताचे कपडे धुत असताना अतिशय स्वच्छ प्रकारे, चांगल्या प्रकारे, चांगल्या पाण्यामध्ये ते तुम्ही धुवावे हा विधी आमचे आचार्यश्री सांगतात. आणि ते म्हणतात की हे सौजन्यपर कार्य, हे सौजन्याचे कार्य, हे व्यवहारिक गोष्ट आहे की आपले कपडे धुत असताना आपण कसे धुतले तरी चालतात, परंतु स्वतःचे, समोरच्याचे, एखाद्या व्यक्तीचे आपण ज्यावेळेस कपडे धुतो त्यावेळेस ते अतिशय उत्तम प्रकारे आपण धुतले पाहिजे. हे सौजन्याचं कार्य असतं. ऐसे निरूपण केले मग तेही बरवे धुतली अंक. अशा प्रकारे आमच्या आचार्यश्रींनी त्या वाळुके रामदेवांना निरूपण केलं आणि निरूपण केल्यानंतर त्यांना त्यांची चूक कळाली आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे निरूपण केल्यानंतर त्यांची चूक त्यांना आचार्यश्रींनी दाखवून दिली की तुम्ही अशा प्रकारचे कपडे धुत नका जाऊ. तुम्ही अभ्यगतांचे कपडे आणले धुवायला, तुम्ही अभ्यगतांचे कपडे हे अभ्यगतांच्या पद्धतीने धुतले पाहिजे, कारण त्या ठिकाणी तुम्ही आगळी पाण्याची हिंसा होईल, हिंसेचा दोष मला घडेल. ही गोष्ट तुम्ही समोर आणायची नाही, कारण तुम्ही अभ्यगतांचे कपडे धुत आहात, अभ्यगतांचे वस्त्र धुत आहात. त्या ठिकाणी तुम्हाला हिंसेचा दोष लागत नाही. अभ्यगताचे, अशक्ताची विधी करत असताना, सेवा शुश्रूषा करत असताना तुम्हाला एखाद्या त्या अशक्ताला एखादा काढा बनवायचा आहे, शीतपथ्य त्या अशक्ताला तुम्हाला द्यायचं आहे आणि ते शीतपथ्य देत असताना तुम्हाला चूल पेटवायला लागते किंवा अनेक प्रकारच्या पाणी तुम्हाला वापरायला लागतं, त्याने करून हिंसा होते, परंतु त्या हिंसेचा दोष त्या ठिकाणी तुम्हाला लागत नाही, कारण ते अशक्ताची विधी तुम्ही करत आहात, ती सेवा तुम्ही करत आहात, तो तुम्ही एक सेवेचा विधी त्या ठिकाणी करत आहात. म्हणून आमचे आचार्य सुद्धा सांगतात की त्या ठिकाणी तुम्ही हिंसेचा विचार करायचा नाही. तुम्ही त्या ठिकाणी त्या अशक्ताची विधी किंवा अशक्ताची सेवा करणे हा महत्वाचा गुण त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हे सौजन्याचं कार्य असतं असे आचार्यश्री सांगतात. त्यांना त्यांची चूक कळते आणि ते पुन्हा चांगल्या प्रकारे वस्त्र धुतात. हे मंडळ जे आहे, हे मंडळ तुमच्यासाठी सतत काही ना काही नवीन उपक्रम करत असतं. मध्ये ज्ञानदानाचं असेल, देवपूजा प्रसाद वंदनाचं असेल, यामध्ये त्यांची वैयक्तिक काहीच भूमिका नाहीये की ज्याप्रमाणे आपण सर्व ते करतात त्यासोबत आपल्या बरोबर अनेकाला सुद्धा हा विधी घडला पाहिजे. देवपूजा प्रसाद वंदन नमस्कारता आली पाहिजे,
दोन शब्द शास्त्राचे तुमच्या कानावर पडले पाहिजेत, हीच प्रांजळ भूमिका त्यांची तुमच्याकडून असते. आणि म्हणून तुम्ही सत्संगाला नियमित येत जा, की जेणेकरून तुम्ही मधली आधी एखादी गोष्ट ऐकली, लीळा ऐकली, स्मृती ऐकली, ती तुमच्या लक्षात राहणार नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही क्रमशः त्या गोष्टी ऐकतात ना, त्यावेळेस त्या क्रमशः ऐकलेल्या गोष्टी तुम्हाला त्या स्मरणात राहतात, आठवणीत राहतात. आता तुम्ही जर क्रमशः या ठिकाणी येत असाल तर तुम्ही मी मागे मगाशी 2-3 स्मृती सांगितल्या त्या तुम्हाला आठवतील, की मला आपल्याला मागे ह्या स्मृती आपण ऐकलेल्या आहेत, आठवलेल्या आहेत. म्हणजे जेणेकरून होतं काय, की तुम्ही ज्या वेळेस सुद्धा ते चरित्र ऐकाल, स्मृती ऐकाल, कोणतीही गोष्ट ऐकाल, त्यावेळेस तुम्हाला आठवते की हा आपण ही गोष्ट ऐकली आहे, हे चरित्र आपण ऐकलेलं आहे, ही स्मृती आपण कुठेतरी श्रवण केलेली आहे, तुम्हाला स्फुरल्या जाईल. हे कधी शक्य आहे, जेव्हा तुम्ही क्रमशः नियमितपणे त्या सत्संगाच्या माध्यमातून येत जाल, देवपूजा प्रसाद वंदन करण्यासाठी येत जाल, जेणेकरून तुमची योग्यता वाढणार आहे, शास्त्राबद्दलची आवड तुमची निर्माण होणार आहे. आणि हीच आवड, श्रद्धा तुमची आणखीन दृढ हो, हीच या सत्संगाच्या निमित्तानं अधिष्ठानात प्रार्थना करतो आणि आजच्या या सत्संग रूपी सेवेला पूर्णविराम देतो. धन्यवाद. प्रणाम.